नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। खापा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारला संप। सावनेर तालुक्यातील खापा नगर परिषद मधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून मागण्या पूर्ण करण्यात यावे यासाठी कामबंद आंदोलन करत आहे। यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या मूलभूत प्रश्न व मागण्या मंजूर करण्यात यावे, सदर बाबींबाबत धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक असल्याचे संपातील अधिकारी यांनी सांगितले। प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुका ची रिपोर्टर। आज खापा नगर परिषदमध्ये खापा नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यासाठी संप पुकारला आहे। तर आपण आज खापा नगर परिषदमध्ये आलो तर खापा नगरमध्ये जे कर्मचारी आहेत, निवडणूक अधिकारी बनसोड साहेब यांच्याशी आपण थोडं विचारविमर्श करूया। बनसोड साहेब, मला एक सांगा, तुम्ही ना जे संप पुकारला याच्याबद्दल तुमचं काम आहे, शासनाकडे कोणत्या मागण्या? आम्ही आमच्या न्याय मागण्यांकरता शासनाकडे हा संप पुकारलेला आहे। या संपामध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व परिषदा आहेत, पूर्ण राज्यस्तरीय संप आहे। न्याय मागण्यांमध्ये आमचं असं म्हणणं आहे की शासनाने आमच्याकडे NPS, OPS, UPS यापैकी एकही मागणी अजून पूर्ण केलेली नाही आहे। त्यापैकी आम्हाला एक UPS जी मागणी आहे ती आम्हाला हवी आहे, OPS पण हवा आहे। 10, 20, 30 ही जी एक आश्वासित प्रगती योजना आहे ती सुद्धा आम्हाला एक पूर्वलक्षी प्रभावाने त्यांनी लागू करावी। ज्या लोकांचं समायोजन झालेलं नाही आहे त्यांचं लवकरात लवकर समायोजन करण्यात यावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे। आणि याकरता पूर्ण राज्यभरामधनं आमचे जे संवर्ग कर्मचारी, नगर परिषदांचे आस्थापना लिपिक कर्मचारी ते सुद्धा सहभागी आहे। आणि येत्या 2 दिवसामध्ये आम्ही आझाद मैदान मुंबई येथे सुद्धा एक निवेदन देऊ, त्या ठिकाणी सुद्धा एक मोर्चा नेण्याची आमची मानस आहे। तसेच प्रशासकीय अधिकारी खापा नगर परिषदेचे सागर पहाडेजी आहे, यांच्यासोबत सुद्धा आपण बोलूया। नमस्कार। 2019 पासून म्हणजे राज्यस्तरीय संवर्ग अंतर्गत विविध कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, परंतु 2019 ते 2024 आतापर्यंत त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्या बेसिक मागण्या आहेत, जसे NPS झालं किंवा मग त्यांच्या प्रमोशनबाबत किंवा मग त्यांच्या 10, 20, 30 असं जे आश्वासित प्रगती योजना आहे याबाबत शासनामार्फत वारंवार म्हणजे त्यांना निवेदन करूनही शासनाकडनं याबाबत म्हणजे हे होत आहे, दुर्लक्ष होत आहे। तर या सर्व गोष्टीकडे म्हणजे शासनाचे लक्ष केंद्रित करण्याबाबत व आम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्याबाबत हा राज्यस्तरीय संप स्वीकारण्यात आलेला आहे। आणि हा जो संप आहे हा पूर्ण राज्यामध्ये एकत्रितपणे सर्वीकडे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप होणार आहे। तसेच पाणीपुरवठा विभागचे ढोले साहेब, मोरे सर, तुम्ही हे बेमुदत संप आहे याच्यात तुमचं काम आहे? हे संप बेमुदत करण्यासाठी आम्हाला नाईलाज असतो, आता तो बेमुदत संप आम्हाला करावा लागत आहे। कारण या मागण्या आमच्या बऱ्याच दिवसांपासून आहेत, बऱ्याच वर्षांपासून आहेत, त्याकडे शासनाकडनं दुर्लक्ष होत आहे असं आम्हाला वाटते। आणि जे कामं आम्ही सर्व शासनाचे करतोय तर आम्हाला एक शासकीय कर्मचारी म्हणून जे लाभ मिळायला पाहिजे ते लाभ कुठंतरी मिळत नाहीत अशी सर्व संवर्गाची, सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांची भावना झालेली आहे। आणि त्याची परिणती म्हणून हा संप आम्ही आता केलेला आहे। तर आम्ही आमचा संप हा एकदम शांततेतच पार पाडणार आहोत आणि त्यासाठी जशी आमची रणनीती पुढे ठरेल ती आता कळेलच। धन्यवाद साहेब। ह्या खापा नगर परिषदमध्ये खापा नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी जो संप स्वीकारला आहे त्याबद्दल आपण आज खापा नगर परिषदमध्ये आलो आणि त्यांची मुलाखत घेतली। धन्यवाद।